नमस्कार मंडळी. आपल्याकडे काही खास पाहुणे येतात आणि त्यामध्ये छोटी मुलं पण असतात, तर त्यांच्यासाठी वेगळी भाजी अशी काय बनवायची हा प्रश्न पडतो. तर मी आज इथे मलाई कोफ्ता करी बनवलेली आहे. खूप छान रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे. आपण घरी एकदम सोप्या पद्धतीने ही बनवू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा कोफ्ता करण्यासाठी वरचं कोटिंग मी तयार करून घेते. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी उकडलेला बटाटा कुस्करून घेतलेला आहे, 2 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा मीठ. हे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे कोटिंग जे आहे ते छान कुरकुरीत होत आहे. जास्त गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे, त्यामुळे कोफ्ते कडक होतात. फक्त बाइंडिंगसाठी 2 चमचे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता. त्याच्यानंतर आतलं जे स्टफिंग आहे त्याच्यासाठी किसलेलं पनीर 1 वाटी आहे, 1 मोठा चमचा काजूचे तुकडे, 2 चिमूट जिरा पावडर, 2 चिमूट धना पावडर, 2 चिमूट हळद घातलेली आहे, 1 छोटा चमचा लाल तिखट, थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीसाठी आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आतलं स्टफिंग आहे आणि खूप छान अशी टेस्टी स्टफिंगवाले कोफ्ते तयार होतात. आता हे दोन्ही मिश्रण तयार झालेले आहेत, म्हणजे कोटिंगचं पण मिश्रण तयार झालेलं आहे आणि स्टफिंगचं पण झालेलं आहे. तर कोफ्ते तयार करायला घेऊयात. हे कोफ्ते तुम्ही बनवून, तुम्हाला जर रात्री बनवायचे असतील तर तुम्ही 7 ते 8 तास अगोदर बनवून फ्रीजरला लावून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला तुम्ही तळू शकता, म्हणजे ऐनवेळी गडबड होत नाही. तर एक भाग जर मिश्रण घेतलं आतलं स्टफिंगचं, तर वरचं कोटिंग जे आहे तर 2 भाग, म्हणजेच 2 चमचे वरचं कोटिंग घेतलं तर 1 चमचा आपल्याला मिश्रण जे स्टफिंगचं आहे ते घ्यायचंय, सारण घ्यायचंय. तर त्या गोळ्याला थोडंसं दाब देऊन अशा प्रकारे पसरून घ्यायचंय आणि मध्ये सारण भरायचंय. तर सारण आणि बटाटा जो आहे तो हाताला चिकटू नये गोळा करताना, म्हणून कोरडं गव्हाचं पीठ मी इथं वापरलेलं आहे. थोडंसं त्याच्यामध्ये डीप करून त्याला गोळा बनवण्यासाठी मी इथे वापरलेलं आहे. तर गोळा पूर्णपणे गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे वरून हे जे कोटिंग आहे ते कुरकुरीत पण होतं आणि स्टफिंग पण अजिबात बाहेर येत नाही. खूप छान असे हे गोळे तयार होतात. तुम्ही हे लांबट आकाराचे बनवू शकता किंवा गोल आकाराचे पण बनवू शकता. 6 ते 7 कोफ्ते तयार होतात. तेल छान गरम झालेलं आहे. सगळे कोफ्ते गुलाबी रंगावरती भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे आपण. तर पहिल्यांदा एक बाजू पूर्णपणे फ्राय झाल्यानंतरच ह्याला आपल्याला टर्न करायचं आहे, म्हणजे कोफ्ते जास्त तेलामध्ये आपल्याला परतवायचे नाही आहेत. एकदाच टर्न करायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान फ्राय झाल्यानंतर ह्याला काढून घ्यायचं आहे. तर खूप छान असे कोफ्ते तयार होतात. आता तुम्ही बघत असाल ह्याचे स्टफिंग वगैरे काही आलेलं नाही आहे बाहेर आणि तेलही जास्त लागत नाही, ह्याच्यासाठी सोक करून घेत नाही. हे कोफ्ते छान तयार झालेले आहेत. बाजूला ठेवूयात आणि आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. ग्रेव्हीसाठी एका पॅनमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला, म्हणजे ते 1 तमालपत्र, थोडीशी दालचिनी, थोडीशी लवंग, हिरवे वेलदोडे, मसाला वेलदोडा, मिरी आणि थोडंसं स्टार अनीस घातलेलं आहे आणि हे 1 मिनिटापर्यंत तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी भरून कांदा बारीक चिरून या तेलामध्ये घालायचा आहे आणि सोनेरी रंगावरती हा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याचा कच्चापणा राहणार नाही इथपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी शेव घेतलेली आहे. कांदा भाजत असतानाच मी ह्या शेवची पावडर करून घेतलेली आहे. रेग्युलर प्लेन शेव आहे, तर याचा वापर आपण भाजीमध्ये करणार आहोत. मी इथे कांदा छान परतून घेतल्यानंतर 1 चमचा गूळ घातलेला आहे. गुळाऐवजी त्याच प्रमाणात तुम्ही साखर वापरू शकता. आलं लसूण पेस्ट आहे आणि आलं लसूण पेस्टसुद्धा 2 मिनिटासाठी आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची आहे. सगळीच जी मसाला भाजण्याची प्रोसेस आहे ती थोडीशी वेळखाऊ आहे, पण मसाला छान भाजला की भाजी खूप सुंदर होते. त्यामुळे 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला आलं लसूण पेस्टसुद्धा भाजून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरा पावडर, 2 छोटे चमचे धणा पावडर, असं हे मसाले कोरडे घातलेले आहेत. तर हिंग आहे तो सुद्धा 1 चिमूट घातलेला आहे आणि हे परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये काजूची पेस्ट मी घातलेली आहे. तर काजू अर्धा तासासाठी कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. अर्धी वाटी काजू घातलेले आहेत आणि अर्धी वाटी ही पेस्ट जी आहे ती आपल्याला या भाजीमध्ये घालायची आहे. काजू जर तुम्हाला नसतील वापरायचे तर तुम्ही मगजतरी, म्हणजे टरबूजाच्या बियांची सुद्धा पेस्ट वापरू शकता. हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे 2-3 मिनिटासाठी. याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे मी आणि भाजी जी आहे ती परतत असतानाच ह्याच्यामध्ये
अर्धी वाटी टोमॅटो प्युरी घालायची. प्युरीसुद्धा 2-3 मिनिटापर्यंत मिक्स करून घ्यायची आणि छान भाजून घ्यायचे. या पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस मध्यम ठेवलेला आहे. आम्ही कधीही रेस्टॉरंटला वगैरे जेवायला जाऊ त्यावेळेला हीच भाजी ऑर्डर करतो, कारण माझ्या दोन्ही मुलांना ही भाजी खूप आवडते. तिखट नसते आणि जास्त मसालेही नसतात, त्यामुळे नेहमी ह्या भाजीची डिमांड असते. आणि घरी बनवलेली भाजीसुद्धा तितकीच छान होते. खूप सुंदर अशी भाजी तयार होते. ह्याच्यामध्ये शेवची पावडर आपण बनवली होती ती घातलेली आहे. शेवमुळे ग्रेव्हीला दाटसरपणा, एकसारखेपणा येतो आणि फ्लेवरसुद्धा सुंदर येतो. अर्धी वाटी मी पाणी पहिल्यांदा घातलेलं आहे आणि नंतर थोडं पाणी मी ह्याच्यामध्ये वाढवणार आहे. पहिल्यांदा ग्रेव्ही सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 छोटे चमचे मीठ घातलेले, 2 मोठे चमचे खवा घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कसुरी मेथी जी आहे ती 1 चमचा मी घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये 15 मिनिटासाठी भिजवत ठेवली होती. तर त्याच्यामुळे काय होतं, सगळ्या भाजीला एकसारखा फ्लेवर लागतो कसुरी मेथीचा आणि भाजीला पण छान फ्लेवर येतो. तर 15 मिनिटं पाण्यात भिजवलेली ही कसुरी मेथी पण मी भाजीमध्ये घातलेली आहे, ग्रेव्हीमध्ये. आता जो खवा आहे तो व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. आता मी ह्याच्यामध्ये 2 मोठे चमचे क्रीम, फ्रेश क्रीम, जे तुम्ही बाहेरचं सुद्धा वापरू शकता, अमूल फ्रेश क्रीम, किंवा आपण घरी जे दुधावरची साय आहे ती फेटून सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर इथे 2 मोठे चमचे क्रीम घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे दूध घातलेलं आहे. दूध आणि क्रीम घातल्यानंतर भाजीला जो रंग येतो तो खूप छान आहे. मला खूप आवडतो तो रंग. मुलांना ही भाजी आवडत असल्यामुळं मी नेहमीही करत असते आणि तुम्हीही एकदा बनवून पहा या पद्धतीने, तुम्हालाही आवडेल. ह्या ग्रेव्हीमध्ये सगळ्यात शेवटी मी गरम मसाला घालणार आहे. 2 वाटी पाणी मी घातलं होतं. भाजी 5 मिनिटासाठी शिजवून घेतलेली आहे. पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे आणि आपल्याला जशी ग्रेव्ही थिक हवी होती तशी झालेली आहे. गरम मसाला सगळ्यात शेवटी घातल्यामुळे ह्याचा जो फ्लेवर आहे तो खूप वेळापर्यंत राहतो. गॅस बंद केलेला आहे आणि आता ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता सर्व करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी कोफ्ते ठेवलेले आहेत आणि ज्या वेळेला आपल्याला हे खायचे आहेत किंवा आपण सर्व करणार आहे त्याच वेळेला वरून ग्रेव्ही घालायची आहे, नाहीतर कोफ्ते जे आहेत ते सगळे ग्रेव्ही ॲब्झॉर्ब करून घेतील. वरून थोडंसं मी क्रीम घातलेलं आहे, कसुरी मेथी गार्निशिंगसाठी घातलेली आहे. अगदी हॉटेलसारखा मलाई कोफ्ता करी आपली तयार आहे. रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. थँक्यू. बाय बाय.